नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत शेतात. तर हे शेत खूप लांबच आहे, आमच्या गावापासून 3 किलोमीटरवर आहे. तर आज मी मालकांना म्हटलं की आपण आज जाऊया. त्यांच्या मागं खूप दिवस लागलेले की आपण शेतामध्ये जाऊया. तर त्यांना आज हा खरंच वेळ भेटला आणि त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला का. तर हे खूपच लांब आहेत, गावापासून 3 किलोमीटरवर. आणि आम्हाला तर खरं आंबेच खायचे होते. तर हे बघा आंब्याची झाडं, आंबे तर ह्याला खूप लागलेले आहेत. आणि असा काळ एक होता की माझं नवीन लग्न झालेलं ना, त्यावेळेस इथं कोणतीच झाडं नव्हती. आणि आम्ही शेतामध्ये काम करायचो ना, तर आम्हाला एक नाही सावली अजिबातच नव्हती कसलीच. म्हणजे आम्ही एकच झाड इथं होतं की लिंबाचं झाड होतं, त्याच्या खालीच बसायचं आणि अजिबात झाडं नव्हती. तर आता एक नाही खरंच मालकांनी एवढी झाडं लावलेत ना. तर हे पाहू शकता, खूप चिक्कू लावलाय, आंब्याचं झाड लावलंय, परत तुम्हाला सांगते पेरूचं झाड आहे, पपई आहे, भरपूर झाडं आहेत. आणि त्या झाडापासून आम्हाला सावली पण भेटली आणि वरनं आम्हाला फळं पण दिलेत निसर्गानं. तर ते निसर्गाचं वातावरणच खूप छान आहे. तर झाडं लावलं ना तर खूप छान वाटतं. आणि खरंच पहिले दिवस आठवले की म्हणजे मन असं भारावून जातं की आपल्याला त्यावेळेस आपल्याला सावली भेटली नाही, पण खरंच आत्ता एक नाही सावली पण भेटली. आणि बघा पाहू शकता की खूप छान, म्हणजे फळे पण एवढी छान लागलेत ना आंबे. तर आंब तर एवढे लागतात ना, आम्हाला संपत नाहीत. खरंच खूप छान वाटलं आम्हाला रानात येऊन. हे बघा आमचे झाडे तुम्हाला दाखवते मी. आणि आता एक नाही खरं निसर्ग पण खूप छान झालाय की सूर्य पण आता मावळत चाललाय. आणि हो का, अहो चिक्कू तिथला बघा ना, पिकलाय का बघा. अगं ते तिथला काढा. आणि चिक्कू पण भरपूर लागलेत हो का, भरपूर आहेत. पण खरं तर सांगायचं ना, एवढे चिक्कू आंबे लागलेत ना, पण इकडे यायला कोणालाच भेटत नाही. पक्षी म्हणजे सगळेजण नेतात, पक्षी पण खातात. आम्हाला ते भेटतच नाही शक्यतो, का तर आम्हाला इकडे वेळच भेटत नाही याला, का तर खूप लांब आहे. आणि त्यामुळे मुलींनी पण खूप आग्रह केला, त्यांच्यामुळे खरं याला भेटलं.